6 जानेवारी 2026ला वर्षामधली सगळ्यात मोठी म्हणजे अंगारिका चतुर्थी आलेली आहे. तसं तर दर महिन्यामध्ये एक संकष्ट चतुर्थी येत असते, पण जी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तिला अंगारिका योग प्राप्त होत असतो आणि हा फार दुर्मिळ योगायोग असतो. अंगारिका चतुर्थीला एक विशेष महत्त्व असते. ज्यावेळी आपण अंगारका चतुर्थीचा उपवास करत असतो तेव्हा आपल्याला वर्षभरातील 12 चतुर्थी घडत असतात. म्हणून आवर्जून प्रत्येकाने अंगारिका संकष्ट चतुर्थीचं व्रत करायलाच हवं. जी चतुर्थी मंगळवारी येते तिलाच अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि हा दुर्मिळ असा योगायोग असतो. या दिवशी गणपती बाप्पाच्या सेवा केल्याने आपल्याला विशेष असे पुण्यफळ मिळत असते. तर उद्या हा दुर्मिळ असा योगायोग आलेला आहे. या दिवशी कोणत्या सेवा कराव्या, त्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे, सेवा कशा कराव्या, कधी कराव्या, नेमकी सेवा करण्याचा काळ कोणता आहे, चंद्रोदय कधी आहे, राहू काळ कोणता आहे, या संदर्भातली सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण संकष्टी चतुर्थीच कधी सुरू होईल, कधी संपेल आणि चंद्रोदय कधी आहे, राहू काळ कधी आहे हेच बघणार आहोत. तर तारीख 6 जानेवारी मंगळवार 2026ला सकाळी 8:01 सुरू होईल आणि बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 समाप्त होईल. तसं तर चतुर्थीचा पूर्ण दिवस हा शुभच असतो. आपण दिवसभरात कधीही गणपती बाप्पाची पूजा करू शकतो. जमलं तर सकाळी लवकर उठून आपण पूजा करू शकतो, पण एक शुभ वेळ असते. त्या वेळेमध्ये जर आपण पूजा केली तर आपल्याला जास्त चांगलं फळ भेटत असतं. तर पूजेसाठीची शुभ वेळ आहे सकाळी 9:51 ते दुपारी 1:45 त्यानंतर 12:06 ते 12:48 अभिजित मुहूर्त असेल. आणि याबरोबरच एक राहू काळ पण असतो की असं म्हणतात या राहू काळामध्ये पूजा करणे टाळावं. तर राहू काळ कधी आहे, दुपारी 3:03 ते 4:21 हा राहू काळ आहे. म्हणजे 1 ते 1.5 तासांचा हा राहू काळ आहे. या काळामध्ये शक्य असेल तर पूजा करणं टाळावं. बाकी मंगळी चतुर्थीचा पूर्ण दिवस हा शुभच असतो. राहू काळ असला शक्य असेल तर ह्या वेळेमध्ये पूजा करणं टाळावंच. तसं तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. दिवसभरात तुम्ही कधीही पूजा केली ना तरीही चालणार आहे. मात्र निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणाने अंतःकरणापासून पूजा केलेली देवबाप्पापर्यंत नक्कीच पोहोचेल. अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी करावी, तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, सुचिर्भित व्हावे, सर्व घर स्वच्छ करावं, घरामध्ये गोमूत्र शिंपडावं, घरामध्ये छानशी घराच्या बाहेर छान अशी रांगोळी काढावी. त्यानंतर सगळ्यात आधी प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच, तर आपल्याला एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाण्याने, पंचामृताने, दुधाने, दह्याने तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती जसा जमेल तसा अभिषेक तुम्ही करू शकता. पण अभिषेक करताना तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आणि 11 वेळा जमणार नसेल तर फक्त एकदा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि तेही जमणार नसेल तर ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून ही तुम्हाला मंदिरामध्ये किंवा जिथं तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची तिथे ठेवायची आहे. त्यांना सगळ्यात आधी छान स्वच्छ पुसून त्यानंतर त्यांना तिलक लावायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडीचं लाल कलरचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करा. त्यानंतर गणपती बाप्पांना 11 किंवा 21 दुर्वांची जुडी हळदी कुंकवामध्ये बुडवून त्यांच्या चरणाशी अर्पण करा. शक्य असेल तर दुर्वा अर्पण करताना त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्याव्या. 11 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करावं आणि मगच त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण कराव्या. याने खूप छान असे पुण्यफळ आपल्याला भेटत असतं. जर तुम्हाला अथर्वशीर्ष पठण करायला नाही जमलं तरीही चालणार आहे, पण गणपती बाप्पांना दुर्वा आणि लाल रंगाचं फूल अर्पण करा. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि गणपती बाप्पांच्या सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक हे आपल्याला रात्री नैवेद्यामध्ये करायचेच आहे. गणपती बाप्पाची अंगारिका चतुर्थी बघा वर्षातून एकदा किंवा दोनदा येत असते. तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही उकडीचे मोदक करा. नाही शक्य तर हरकत नाही, तुम्ही तुमच्या घरातले तळणीचे मोदक करू शकता. साखरेचे, खोबऱ्याचे, ज्या पण पद्धतीने तुम्हाला मोदक येत असतील त्या पद्धतीने तुम्ही मोदक करा. पण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे मोदक तुम्हाला उद्या गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये करायचेच आहे.
तर तुम्ही गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकाचा किंवा साध्या मोदकाचा नैवेद्य दाखवा. सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून पूजा करून घ्यावी. त्यानंतर प्रत्येकाच्याच घरामध्ये मुलं असतात आणि मुलं ही चिडचिड करतात, अभ्यास करत नाही. तर जेव्हा आपण गणपती बाप्पांना अभिषेक करतो, ते अभिषेक केल्याचं जे पाणी असतं, ज्यांनी आपण गणपती बाप्पांना स्नान घातलेलं असतं, ते तीर्थ मुलांना प्यायला द्यावं आणि घरातील प्रत्येक सदस्यानं ते प्यावं. याने मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो, त्यांचं अभ्यासात लक्ष लागतं. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि ही सेवा खूप प्रभावी आहे बरं का. त्यामुळे कारण आपण जेव्हा गणपती बाप्पांना अभिषेक करतो असतो, तेव्हा आपण गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं असतं. ओम गणपती नमः या मंत्राचा देखील आपण उपयोग करून आपण त्यांना स्नान घातलेलं असतं. म्हणूनच ही सेवा खूप प्रभावी ठरते आणि या तीर्थामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो, अभ्यासात लक्ष लागतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील मुलांना हे तीर्थ प्राशन करण्यासाठी द्यावं. त्यानंतर संध्याकाळी आरती करावी आणि चंद्रोदय झाल्यावर सर्वांनी उपवास सोडावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपती अंगारिका चतुर्थीचा जो योग आहे त्यानिमित्ताने उपवास नक्कीच करावा. पण काहींच्या प्रकृतीच्या समस्या असतील किंवा ज्यांची इच्छा नसेल त्यांनी उपवास नाही केला तरीही चालणार आहे. पण सेवा मात्र प्रत्येकाने करा. कारण बघा, अंगारिका योग हा खूप दुर्मिळ असा योग असतो आणि वर्षातली पहिलीच चतुर्थी आहे. आणि जेव्हा आपण या सर्व सेवा करत असतो तेव्हा गणपती बाप्पाची आपल्यावरती कृपा होत असते. आपल्या जीवनातील कितीही कठीण काम असू द्या, या सेवा केल्यामुळे पूर्ण होत असतं. म्हणून प्रत्येकाने उद्या गणपती बाप्पाची सेवा नक्की करा आणि शक्य असेल तर उपवास करा, नाही केला तरी हरकत नाही, पण सेवा करायला मात्र चुकू नका. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.